युअर ऑसम सोनाली चॅनलमध्ये. तर फ्रेंड्स, आज आपण चाललेलो आहोत पुण्यामध्ये. तर पुण्यामध्ये आपण शॉपिंगला नाही चाललो, तर पुणं चाखायला चाललेलो आहोत. तर मी आज तुम्हाला फूड ट्रिप करवणार आहे, जे पुण्यामध्ये स्ट्रीट फूड आहे. तर जे काहींना माहिती आहेत, काहींना माहिती नाहीत, काही खूप जुने आहेत आणि असे स्पॉट मी तुम्हाला दाखवणार आहे. तर शक्य झाल्यास तुम्ही नक्की जा. तर नमस्कार मित्रांनो, मी आज आलेली आहे एक अशा ठिकाणी जिथे दूध फक्त प्यायचं नसतं तर अनुभवायचं असतं. हो, आजचा पहिला स्पॉट मसाला दूध. हे बघा, गरमागरम दूध, त्यात बदाम, काजू, सुंठ, जायफळ, वेलदोडा. म्हणजे अगदी हॉटेलमध्ये मिळणाऱ्या भाजीच्या बिलात जेवढं सामान नसतं तेवढं या एका ग्लासात आहे. आपल्याला त्यांचे सिक्रेट मसाले सांगू नाही शकत, पण ज्यांना हे दूध प्यायचंय त्यांनी इथे येऊन नक्की प्या. तर आज आपण व्हिडिओची सुरुवात हे गरम गरम मसाला दूधनी केलेली आहे. अंदाजे दुसरं. ओके. फार फेमस. संध्याकाळची गर्दी खूप. ओकणार सगळ्या मसाला दूध. मसाला दूध हे आम्ही स्वतः बनवतो. मसालाही घरचाच असतो. ओके. हा मसाला तुम्ही तयार करता काका? जे चहा नाही पीत त्यांच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे हे मसाला दूध. तर आज आपण पुण्यामध्ये शॉपिंगला नाही फ्रेंड्स, तर छान फूड टेस्ट करायला आले. फ्रेंड्स, जर तुम्ही पुण्यात येत आहे आणि हा स्पॉट मिस करताय तर तुमची फूड ट्रिप अधुरी राहील. तर चला नेक्स्ट स्टॉपकडे. आत्ता आपण निघालेलो आहोत आपला दुसरा स्पॉट, जो महाराष्ट्राचा जीव की प्राण आहे. सो तुम्ही गेस करा, तोपर्यंत आपण पोहोचूया. हो मित्रांनो, ह्याचा जन्म झाला होता मुंबईच्या रस्त्यावर. प्रत्येक व्यक्ती डाईट विसरून जातो याला पाहिलं की. हो, म्हणजेच आपला वडापाव, ज्याचा जन्म तर मुंबईच्या रस्त्यावर झाला, पण आज महाराष्ट्राच्या प्रत्येक गल्लीत तो हिट आहे. स्वस्त, झटपट आणि टेस्टमध्ये तर सुपर हिट. वडापाव म्हणजे गरिबांचा बर्गर नाही, तर आमचं स्ट्रीट सुपरस्टार आहे. बघा तुम्हीच, गरमागरम बटाटा वडा तेलात झुरतोय, मग त्याला पावामध्ये धरलं जातं, त्याच्यावर चटणी टाकली जाती आणि वा, काय टेस्ट आहे तुम्हाला सांगू. पावसाळ्यात तर नक्की गरमागरम वडापाव खावा. मऊ मऊ पाव, कुरकुरीत वडा आणि त्याच्याबरोबर नारळाची चटणी. सो हा आहे महाराष्ट्राचा जीव की प्राण. तर मंडळी, इथला वडापाव म्हणजे पुण्याचं अनऑफिशियल नॅशनल स्नॅक. तर पावसात खाल्ला की ते आठवण बनतं आणि उन्हात खाल्ला की ते क्रेविंग बनतं. हो ना? तर आपला वडापाव मस्त चापटून संपला आहे आणि आता आपण पुढच्या स्पॉटकडे वळणार आहे. तर तोपर्यंत तुम्ही प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा की शेवटचा वडापाव तुम्ही केव्हा आणि कुठे खाल्ला होता. तर चला. मला मॅग्नेट सारखी ओढती आहे, पण नाही, आज आपण फक्त खायला आलेलो आहोत. तर नमस्कार खवय्यांनो, आत्ता आपला तिसरा पदार्थ आहे जो आपल्या सर्वांचा फेवरेट आहे आणि बाप्पाचा देखील. तर आज आपण बोलणार आहोत एकदम स्वर्गीय अशा गोड पदार्थाबद्दल, जो की आहे मोदक, आणि तो मिळतो पुण्याच्या गोरो स्नॅक्स सेंटरमध्ये. मोदकाला संस्कृतमध्ये मोदकम म्हणतात, म्हणजे आनंद देणारा पदार्थ. आणि खरंच सांगते फ्रेंड्स, हा एक घास खाल्ला ना की फक्त तोंडात मोदच उरतं. आणि हा बघा, गरमागरम आपला उकडीचा मोदक, बाहेरून नरम आणि आतून गोडसर, नारळ आणि गुळाच्या प्रेमात बुडालेला. हा पदार्थ नाहीये, ही तर सेंटिमेंट आहे. आणि हे खाल्ल्यावर वाटतं की स्वर्गात बाप्पांबरोबर बसून जेवतोय की काय. डाईट करणाऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना, हे पाहिल्यावर तुमचं डाईट ताळ्यावर जाईल. तर मित्रांनो, इथं आपल्याला बरेच पारंपरिक आणि असे जुने पदार्थ पाहायला मिळतील. त्यांनीच आम्हाला एक चीज बॉल असं रेकमेंड केलं, तर तिथले सगळ्यात जास्त फेमस आहेत ते. सो आम्ही ते पण ट्राय केले. वाव, याच्यामध्ये मस्त मस्त चीज आहे, स्वीट कॉर्न आहे,
त्यांनी आम्हाला हे वितरण केलं. त्यांचे चीज बॉल सगळ्यात फेमस आहे. पण मोदक जर खायचे असेल पुण्यात तुम्हाला तिथेच मोदक मिळणार. एकदम फ्रेश आणि चविष्ट. तर फ्रेंड्स, आपण आलेलो आहोत पुण्यातल्या गौरव स्नॅक्स इथे. सो इथले उकडीचे मोदक आणि बाकी चीज बॉल, सुरळीच्या वड्या, खारवळ पदार्थ इथं खूप जास्त फेमस आहेत. पूर्वी गौरव स्नॅक्स सेंटर ग्रीन बेकरी जे आहे ना किती होतं, आता शिफ्ट होऊन ते इथे आलेलं आहे. तर आपण यांच्या ओनरला विचारूया यांची स्पेशालिटी अजून काय आहे. आपल्याकडे 2 टाईपचे चीज बॉल आहेत. कॉर्न चीज, मटार चीज, त्याच्यानंतर मटार करंजी आहे, कॉर्न कटलेट आहे, त्यानंतर मोदक आपले फेमस आहेत, त्यानंतर सुरई वडी आहे, त्यानंतर पट्टी समोसा, साधा समोसा आणि कुठेही न मिळणारा नारळ समोसाही आपल्याकडे आहे. तर मित्रांनो, हा होता आपला मोदक स्पॉट, ज्याला खाल्ल्याशिवाय फूड ब्लॉग तर पूर्णच होत नाही. सो तुम्ही शेवटचा मोदक कधी खाल्लाय हे मला नक्की सांगा. आणि पुढच्या फूड ट्रिपसाठी जय मोदक. तर फ्रेंड्स, फूड ब्लॉग चालू आहे तर मी आणखीन एक फूड स्पॉट सांगते. तांबडी जोगेश्वरीच्या इथे हे सुप्रीम सँडविच अप्रतिम आहे आणि प्रचंड फेमस आहे. जर तुम्ही कधी इथे आलात तर नेपोलियन सँडविच हे नक्की ट्राय करा. वेळेअभावी मी नेक्स्ट स्पॉटकडे वळते, तर चला. तर खवयांनो, पुण्याच्या फूड ट्रिपमध्ये आपला तिसरा स्पॉट आहे हे पुरणपोळी घर, जे नारायण पेठेत पत्र्या मारुतीजवळ आहे. तर चला मग आपण पाहूया पुरणपोळीची प्रोसेस कशी असते, कशा पद्धतीने ते बनवतात ते. फ्रेंड्स, आज मी तुम्हाला घेऊन चाललेली आहे पुरणपोळीच्या त्या चविष्ट प्रवासात, जिथं प्रेमाने मळलेलं पीठ आहे, काळजीनं भरलेलं पुरण आहे आणि तुपाच्या थेंबाथेंबांनी साचलेली आठवण आहे. तर चला तर मग बघूया पुण्यातलं आपलं हे पुरणपोळी घर, जे हेल्थसाठी पण खूप छान आहे आणि पुरणपोळी महाराष्ट्राची शान आहे. तर चला. तर हे बघा फ्रेंड्स, तांदूळ किंवा मैद्याचं रोल करून असं गोल गोल फिरवलं जातं. त्याच्यामध्ये काळा गूळ, चणा डाळ याचं हलकं सारण दाबून गुढी वर्षाची ती रसाळ पुरणपोळी अशी तयार केली जाते आणि नंतर ती अशी तुपात बुडवली जाते आणि अशा पद्धतीने लाटली जाते. आणि मी काय म्हणते, जर पुण्यात कुठेतरी तुम्हाला पारंपरिक रसाळ पुरणपोळी खायची असेल तर निघा पुरणपोळी घराकडे. आणि हो, व्लॉग घेताना मला टॅग करायला विसरू नका फ्रेंड्स. तर हे बघा, यांच्याकडे असे बरेच व्हेरिएशन्स आहेत, जी तुम्हाला पुरणपोळीसोबत मावा पुरणपोळी, मग खवा पुरणपोळी, असे बरेच प्रकार आहेत. सो एकदा नक्की ट्राय करा. मित्रांनो, आपल्या मराठी संस्कृतीमध्ये पुरणपोळीला सर्वात जास्त मान आहे आणि आपल्या पुण्यामध्ये पुरणपोळी घर सुरू झालेलं आहे. मी पत्ता डिस्क्रिप्शनमध्ये देईनच. आणि अस्सल गावरान तुपामध्ये मस्त लटपट झालेली ही पुरणपोळी आहे. मुलांना प्रचंड आवडेल, अप्रतिम. तर मित्रांनो, आपला पुरणपोळीचा हा स्पॉट अगदी गोड, गर्जना करणारा आणि पारंपरिक होता. तर वळूया आपल्या पुढच्या नेक्स्ट स्पॉटकडे. तर नेक्स्ट स्पॉट आपला आहे पॉकेट फ्रेंडली, क्राफ्टमॅनशिपपासून जपलेलं, 1960च्या दशकापासून चालणारं हे ठिकाण फक्त टेस्ट नाही तर भावना आहे फ्रेंड्स. तर हायजीनचा इशारा ऐकला आहे, पण क्रंचही असू शकतो तो. चला. तर मंडळी, हा होता माझा फूड ब्लॉग. तर पोटापासून खाल्लं आणि मनापासून मी एन्जॉय केलेला आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा आवडला हे मला सांगाच, पण तुमच्या रिॲक्शननीच माझं पोट भरणार आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, तुमच्या त्या मित्राला फॉरवर्ड करा ज्याची डाएट सोमवारपासून सुरू होणार आहे. तर बाय.